नमस्कार, गुड मॉर्निंग. वन्स अगेन संडे आहे आणि राईडला निघालेलं आहे. आज थोडीशी वेगळी राईड आहे. वेगळी इन द सेन्स ॲक्च्युली आज एका अननोन ग्रुपसोबत आपण जातो आहे राईडला. अननोन म्हणजे त्यांच्यासोबत आज राईड केलेले आहेत खूप पूर्वी, म्हणजे 2010 साली वगैरे. आणि आपल्याला ऑलरेडी लेट झालेले आहे. 4:30चा टाईम होता पोचायचा, तर आपण 15 मिनटं ऑलरेडी लेट आहे. तर त्यामुळं काय आता बाकीचं शूट नाही केलं, काय पटकन आवरलं आहे सगळं आणि निघालो आहे. सो यस, आजची राईड आपली आज आणि उद्या आहे. बेसिकली सॅटर्डे आज आहे 22 मार्च आणि आपण चाललो आहे कोस्टल राईडला. कोकणची कोस्टल राईड आहे, तर तिकडे चाललो आहे आपण. सो यस, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. दापोलीला आय थिंक आपला स्टे आहे, पण तोपर्यंत आपण म्हणजे दिव्यागार वगैरे, अंजर्ले बीच अशा काही जे आहेत तर त्या गोष्टी करणार आहे. ह्या आधी पण राईड केलेले आहेत त्या ग्रुपसोबत, पण त्यावेळेस लोक सगळे वेगळे ते. आता नवीन गँग यांनी चांगलंच हे केलेलं आहे. ग्रुप यांनी चांगलं तयार केलेलं आहे. हे प्रॉपर प्रोफेशनल यांनी मॅनेज चालू आहे आता ग्रुप सध्या. तर त्यावेळेस जास्त राईड व्हायच्या नाही त्यांच्या. वर्षातनं एखादी दुसरी राईड व्हायची. आता रेग्युलर राईड चालू आहे त्यांच्या आणि ग्रुपही फार मोठा झालेला आहे. छान आहे. सो चलो, गणपती बाप्पा मोरया वन्स अगेन. प्रयागराज राईडवरती येताना इन्स्टा डॅमेज झाला होता आणि आल्यानंतर DJI चा म्हणजे तो माईक पण बंद पडला होता. तर दोन्ही आपण सेम टाईम रिप्लेसमेंटसाठी किंवा रादर त्याच्यासाठी पाठवला होता दिल्लीला. माईक तर आपला वॉरंटीमध्ये होता, कॅमेरा पण वॉरंटीमध्ये होता, पण कॅमेराला फिजिकल डॅमेज होतं, त्यामुळे कॅमेरा काय रिप्लेस म्हणजे वॉरंटीमध्ये नाही झाला. तर तो मला मी काल एक्सपेक्टेड होतं येईल म्हणून, कारण त्यांनी मग सोमवारी शिफ्ट केलेलं आहे. सोमवारी का मंगळवारी शिफ्ट केलेलं आहे दिल्लीवरून. आणि आपला माईक आला होता 2-3 दिवसात, त्यामुळे एक्सपेक्टेड होतं की कॅमेरा पण येईल 2-3 दिवसात, पण आला नाही का. सो आजचा आणि उद्याचे आपले जेवढे व्हिडिओ आहेत सगळे फक्त आपल्या DJI ॲक्शन 5 प्रोमधनं निघणार आहेत. चलो, सी यू इन तामिनी. चहाचा ब्रेक झालेला आहे. सेटअप सगळ्या गाड्या. ही आपली आहे हिमालयन, ही दुसरी हिमालयन अमितची. आता चहा घेतला, चहा घेऊन आता निघालोय. चहाचा ब्रेक घेतला एक, पण सूर्य आपल्या मागे आहे. तुम्ही मिररमध्ये दिसत असेल तर तुम्हाला बघा, सनराईज आपल्या मागे होतोय. तर त्यामुळं तुम्हाला समोर तर दाखवता येत नाही, मिररमध्ये बघा. असा मोठा गौरव भाऊ आहे, त्याच्याकडे KTM आहे. आता कसं होतं माहिती का, हे थोडंसं गार आहे इथं आणि थोडेसं फ्रीजिंग होतात हात तसे. आणि थोडंसं सूर्य आल्यावरती जे गरम होतं ना, तर ते थोड्या वेळासाठी चांगलं वाटतं. म्हणजे थोड्या वेळासाठी म्हणजे आता थोड्या टाईमसाठी होईल, बरं वाटेल की थोडी गरमी येते, काय होतं आहे. पण हे ज्यावेळेस दुपारचं ऊन होतं ना, ज्यावेळेस ट्रॅफिकमध्ये अडकलेलं असतो कधी दुपारच्या उन्हात, तर त्यावेळेस हे जे आहे ना ऊन, ही जी गरमी, ती नकोशी होती त्यावेळेस.
वीकेंड आहे तरी आता परीक्षा आहेत त्यामुळं ठीक आहे. अदरवाईज सुट्टीच्या टाईममध्ये जर असतं ना, आता परीक्षा झाल्या नसत्या तर अजून ह्या रोडला खूप ट्रॅफिक लागलं असतं. आत्ताही बऱ्यापैकी आहे तसं, पण कम्पॅरेटिव्हली खूप कमी आहे. आणि इकडनं हा रोड जातो लोणावळ्याला, आंबेवालीच्या जवळ. लास्ट टाईम आपण इकडनं राईड करून गेलो होतो नाही का लोणावळ्याची, तशी इथनं डिटोर घेतला होता. हा ड्रोन शॉट्स वगैरे इकडनं घेतले होते. हा कडा बघा इकडं, मस्त सिनिक. पावसाळ्यात तर एवढा भारी असतो ना की खतरनाक. या म्हणजे जसा पहिला पाऊस वगैरे होतो त्यानंतर जे क्राऊड तामिनीमध्ये घुसतं विकेंड्सला, तर नको नको होतं, एवढी गर्दी असते. आणि पावसाळ्यात सगळे धबधबे वगैरे छोटे छोटे हे चालू असतं इथं. इकडे बघ कडा एक, हा डोंगर, काय डोंगर, काय झाडी, सगळं कसं एकदम ओके. हरियाली और रास्ता. मला ॲक्च्युली आजच्या राईडमधनं खूप सारी एक्सपेक्टेशन्स आहेत. एक्सपेक्टेशन्स इन द सेन्स कसं की थोडंसं कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडून मी, म्हणजे नाही का, कम्फर्ट झोनमधनं बाहेर इन द सेन्स कसं आहे की अननोन लोकांसोबत राईड केलेली आहे, अननोन ग्रुपसोबत राईड केलेली आहे. जशी आपली लास्ट राईड होती एक सिटी राईड होती, पण तेच होतं ना की ती सिटी राईड होती. अगदी सकाळी 9 वाजता सुरू झाली, 12 वाजता संपली. आजची जी आहे ती आपली 1-2 दिवसाची राईड आहे. त्याच्यामुळं हा एक सगळेच अननोन आहेत आणि त्यांच्यासोबत राईड करायचं आहे. कोण कसं आहे माहीत नाही, स्वभाव कोणाचा काय आहे, रायडिंग स्टाईल माहीत नाही. त्यामुळं थोडंसं नाही का की, पण ते बॅरियर तोडलंच पाहिजे ना. नवीन ओळखी झाल्या पाहिजेत, नवीन लोकांच्यात सोबत राईड केली पाहिजे. तर त्यासाठी एक कम्फर्ट झोनमधनं बाहेर येण्यासाठी पण ही एक राईड मला हेल्प करणार आहे माझे. आणि ऑफकोर्स आज जवळपास 15-20 नवीन रायडर्स आहेत, जे बायकर्स आहेत, यांची ओळख होणार आहे आज. आणि काइंड ऑफ आज एक पार्टीचा पण प्लॅन आहे रात्री, कॉकटेल पार्टी. तर तो ॲक्च्युली समहाव आहे ना की काही व्यसनं आहेत ना ती, हां म्हणजे ती अगदी व्यसन नाही म्हणता येणार, पण काही जे आहेत, जसं आता रात्री पार्टी होणार आहे म्हटलं तर ते एक बॉन्डिंग फॅक्टर असतो एक, की त्याने जास्त क्लोज येता तुम्ही. जे एक तर समविचारी आहेतच सगळे, ॲडव्हेंचर करणं, राईड करणं हे सगळ्यांना आवडतंच आहे, पण सोबतच तो एक बॉन्डिंग फॅक्टर होऊन जातो मोठा. आणि व्यसन असं नाही, कारण का ती ओकेजनली चला ड्रिंक करणं वगैरे हे जास्त तुम्ही लिमिट, या गोष्टी प्रत्येक गोष्टी कंट्रोलमध्ये केल्या तर ते तुमच्या शरीराला पण मानसिक आरोग्याला पण एक चांगलीच गोष्ट होते. टिपिकल महाराष्ट्रीयन ब्रेकफास्ट मिसळपाव. तामिनी क्रॉस केल्यानंतर मिसळपाव खायला थांबलोय. अशा प्रकारे मस्तपैकी मिसळपाववर ताव देऊन आपण पुढच्या प्रवासाला चालू केलोय. हा MIDC चा रोड आहे आणि याच्यानंतरचा आपला स्टॉप असणार आहे दिवेआगार. टाईम सकाळचे 9:45 वाजलेले आहेत. तर हे इथं जरा स्टॉक वगैरे उचललेला आहे रात्री या पार्टीचा, कारण पुढं परत मिळतोय नाही मिळतोय. सेफर साईड आपलं म्हणजे माणगावमध्येच आहे. आता स्टॉक उचलून झालेला आहे, आता डायरेक्ट दिवेआगार. दिवेआगारनंतर आपला मधले सगळे स्पॉट करून
मग कोलथरे. लेट्स गो. आता गाडी चालू झाली की बरं वाटतं. अथवा गरमीने हालत टाईट झालेली आहे बघा. हे बघा ट्रॅफिक. पुढं रोड मोठा आहे चांगला अगदी, पण हा माणगावचा जो हा पॅच आहे ना, आता ह्यात दोन्ही साईडला लोकवस्ती पण भरपूर आहे. त्यामुळे आय डोंट नो, म्हणजे लोकवस्ती इन द सेन्स बिझनेसेस भरपूर. माणगावचं मोठं हे मार्केट आहे, तर त्यामुळे कदाचित रोड इथला मोठा झालेला नाही अजून, पण खूप गरजेचं आहे इथं हा पॅच. कारण ट्रॅफिक एवढं जाम होतं आहे की काही बोलायची सोय नाही. आणि 1 2 3 4 5 6 7 8 बाईक इथे आहेत, बाकीच्या मागे आहेत. आता जवळपास 17 ते 18 बाईक आहेत आज राईडला. तसं काही टेन्शन नाही, गाड्या घालतायत. काढताना टेन्शन आलं तरी टेन्शन नाही, पब्लिक भरपूर आहे आपलं. मग गाड्या आपल्या ओढून ताडून ढकलून पकडून काढता येतील. मग जाऊ दे, बिंदास जाऊ दे. तर जास्त आतमध्ये अशी नाही पाहिजे की बाबा बाहेरच काढता नाही आली पाहिजे, असं नको आहे. मला वाटतं इथंच लाईनअप लावून आपला एक विचसोबत फोटो घेतलेला बेटर. लेट्स सी. गाड्या स्टँडवर लावणं पण मुश्किल होणार इथं, कारण माती वाळूमध्ये स्टँड लागणार कसं गाड्यांचं. येस, तर पहिलं लोकेशन आज दिवेआगारला आलेलो आहे बीचला. पण काही लोक दुसऱ्या साईडला गेलेले आहेत, तर त्यामुळे आपण इथं थोडा व्हिडिओ काढला एक फक्त, आणि आपण त्या लोकेशनला जाऊया. दिवेआगारलाच, पण दुसऱ्या लोकेशनला. तर आपण ज्या बीचला आलो आहे तिकडं नाही, म्हणजे बीच आहे हाच, पण लोकेशन दुसरी आहे, तर तिकडे जायचं आहे. बघा बीच. आता एकत्र आलेले आहेत, राहिलेले लोक पण आलेले तिथं. थोडीशी चुकामुक झाली ती फक्त, दॅट्स ओके. आणि घामाच्या धारा लागल्यात, लिटरली धारा लागल्यात. आणि रोड बघाल तर रेती आहे पूर्ण. मग थोडीशी स्पीड, थोडीशी ढकलत न्यावं लागते. ये बात. चलो लेट्स रोल. इथपर्यंत तर गाड्या पोहोचल्यात, बीचवरती काही घातल्या नाहीत.
तर अशा प्रकारे आपण राईडचा पहिला टप्पा दिवेआगारचा बीचचा आपण पार केलेला आहे आणि आपण आता पुढचा प्रवास करणार आहे. याच्यामध्ये आपण थोड्या डिस्टन्ससाठी आपली गाडी जेटीमधून पण नेणार आहे आणि ही आपल्या गाडीची किंवा माझी रात्र पहिलीच वेळ आहे गाडी घेऊन जेटीमधून जायची. तत्पूर्वी आपल्याला जातानामध्ये आरवी बीच वगैरे आहे, त्या साईडने सगळा कोस्टल रोड आहे आणि त्यानंतर जेटीमधनं पार केल्यानंतर आपण त्यानंतर हरणे बीच, हरणे बंदर आणि दापोली करत आपण कोलथरेला पोहोचणार आहे, जिकडं आज आपला मुक्काम असणार आहे. आणि बघू शकता तुम्ही सुंदर समुद्र आहे राईटला आणि रोड आहे. वा, अजून तर बरंच अंतर आहे. ते बघा, श्रीवर्धन गावाचं नाव आहे शेखाडी. सगळे भुक्कड आहेत. ताण आणि भूक सेम टाइम. बॅटरी लो झालेली आहे, त्याला चार्जिंगला लावू. ऑस्मो ट्रान्समीटरची बॅटरी लो झालेली आहे. बघूया, आपला कॅमेराची बॅटरी तर आहे 50% प्लस आहे. गाडी वरती काही गाड्या आहेत. तर वायर माईक लावावं लागणार आहे. नारळ पाणीचा प्रोग्राम रखलेला आहे आणि आपला जो माईक मिनीची बॅटरी डाऊन झालेली आहे. सो आता आपण वायर्ड माईक हे केलेलं आहे. आता तसं टेन्शन नाही, काय वायर्ड माईकचं काय टेन्शन नाही. फक्त आता क्वालिटी कशी येते ते आता चेक करावं लागेल. आता एक प्रॉब्लेम काय होतो ना की आता कॅमेरा चार्ज नाही करता येणार, हा प्रॉब्लेम आहे. तशी बॅटरी कॅमेराची आता 50% आहे मला वाटते. का तर ती एक अडचण होणार की कॅमेरा डिस्चार्ज झाला तर त्याची चार्जिंगचा विषय नाही होणार. तर थोडंसं आपल्याला आता जपून फुटेज घ्यावं लागणार किंवा मग काही ठिकाणी ही वायर काढून, माईकची वायर काढून कॅमेरा कनेक्ट करून चार्जिंगला फक्त व्हिडिओ विदाउट ऑडिओ करावं लागेल. लेट्स सी, करूया जुगाड.
चला नागडे चला ना कडे यावा कोकण आपलोच असा. कोकण मध्ये आपण आला कोकण आपलोच असा. थंडा बॉटल लेना आहे का? अरे हो बॉटल घ्यायची आहे राव, मी विसरलोच. मी का थांबून केलोय. मला पण पाणी बॉटल घ्यायची विसरलोच होतो मी. थंड बॉटल आहे ना? सरबत वगैरे घेतला. अरे बीचच्या जवळच आहे, रोडवरतीच आहे. सरबत घेऊन निघालो आणि अरे वा इथं पण छान रूम आहेत. तर आता एका फेरीमध्ये आपण गाड्या टाकणार आहे आणि तिकडनं डायरेक्ट डेस्टिनेशन. आपल्याकडे कुठे जायचे? ठीक आहे, हरकत नाही. माझा हा पहिला एक्सपिरियन्स आहे. आय डोंट नो बाकीच्यांचं किती वेळा येऊन गेलेत, काय झाले, बट माझा पर्सनली हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे फेरीमधनं. हो अहो टाका स्पेशल गोळा. करा आणि दुसरा कॉकटेल पण टाका आमचा. मेन इन्ग्रेडियंट तुम्ही ब्लॉग मध्ये टाकणार आहे ना, एकदम रॉ आहे तो आमचा वाला आरसीबीच गोळा. हा त्यांना दाखवा. नाही दुसऱ्याकडे गौरव स्पेशल गोळा, सगळं टाका. स्पेशल रेसिपी, स्पेशल थँक्स टू मामा. हात वर कर. आईवर निर्भर. आई एक फोटो व्हिडिओ आहे. गौरे मध्ये नाही का? जाऊ दे, आम्ही दोघंच आहे. आपण वरती त्या स्पॉट पलीकडे. आम्ही सर बाकी कोण एवढे ऐका ना, त्याला असं धरण्यापेक्षा अरे मी येतो का नाही. काळ्या तोंडात दिसत फोकस होता ती डायरेक्टली त्यातच पांढरे दिसते. ब्लॉग मध्ये दिसतील बरोबर. हो त्यातच पांढरे दिसते. ब्लॉग मध्ये अख्खा घुमून द्या. सगळ्यांना आपण त्यामध्ये पोहोचतो. सगळ्यांना अरे
त्या साईडला सांगून पोचडी कडक केली होता किती असा हा इथं एवढं निघाले गाड्या मोबाईल कोणाचा नाही मोबाईल नाही 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 हे कडक केली म्हणला कभी नरम थोड्या वेळा गरम कॉन्टेंट वाढत आहे हा नाही बाबा व्हिडिओ खरंच भारी असतात दाढीवाला बाबा मी बघितलं नाही दाढीवाला बाबा दाढीवाला आज सकाळी दाढीवाला बाबा सकाळी सबस्क्राईब केलं येस फेरीमधनं आलेलो आहे बाहेर सो आता कुठेतरी खायला थांबायचं कारण खाल्लं नाही काय वेलकम बॅक मित्रांनो. तर दिवस मावळलेला आहे आणि आपली कोकण कोस्टल राईडचा पहिला दिवसही आधीच संपलेला आहे. आपण डेस्टिनेशन कोलथरेला पोहोचलेलो आहे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉन नक्की दाबा. म्हणजे आपल्या कोकण कोस्टल राईडचा जो पार्ट 2 आहे तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि त्याचप्रमाणे चॅनलवर येणाऱ्या इथनं पुढच्याही व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील. सो बेल आयकॉन नक्की दाबा. आणि आत्तासाठी बाय बाय. थँक्यू. टेक केअर. गुड नाईट अँड एन्जॉय युअर टाइम. बाय बाय.